सवयी मी स्वतः लावून घेत आहे आणि नियमितपणे फॉलो करण्याचा मी प्रयत्न करते। वरती आले टेरेसवर, बुटं राहिले होते ते धुतलेले वाळतील म्हणून, पावसात भिजतील म्हणून आता बुटच नेते, कपडे राहून देते इथेच। माझ्या या रुटीनमध्ये मी स्वतःसाठी वेळ देते। प्रत्येक दिवसातील काही वेळ तुम्ही स्वतःसाठी दिला तर हेच ते माझं ट्रान्सफॉर्मेशन जे मला हॉलमध्ये हवं होतं। नमस्कार फॅमिली, मी जयश्री, वेलकम बॅक टू माय चॅनल। थंबनेलवरून तुम्ही ओळखलेच असाल, आजचा व्हिडिओ हा रुटीनचा असणार आहे। नवीन दिवस, नवीन सुरुवात, नवीन सकाळ आणि नवीन रुटीन, आणि प्रत्येक वेळी ते प्रॉडक्टिव्ह कसे होईल यावर मी भर देते। त्यासाठी लागते ती म्हणजे तीव्र इच्छा। तशी मानसिकता तयार करणे गरजेचे असते आणि ही मानसिकता छोट्या छोट्या सवयींमधून तयार होते। या सवयी मी स्वतः लावून घेत आहे आणि नियमितपणे फॉलो करण्याचा मी प्रयत्न करते। काम करण्यासाठी आणि काम करण्याची प्रेरणा मिळण्याकरता निश्चित असा दिनक्रम म्हणजेच रुटीन ठरवता आला पाहिजे। त्यासाठी मी माझ्या दिवसाची सुरुवात करतानाच दिवसभर करावयाच्या कामांची आखणी करते, म्हणजे काय, टू डू लिस्ट बनविते। याने मला कुठल्या गोष्टी व्हायलाच हव्या याची स्पष्ट कल्पना येते, त्यानुसार कामांना प्राधान्य देता येतं, तसा निर्णय घेते आणि त्यानुसार ते काम कंप्लीट करते। कधी कधी तर असे होते की खूप कामाचा ताण, स्ट्रेस येतो, अशावेळी मी प्रॉडक्टिव्ह रुटीनमध्ये एक गोष्ट समाविष्ट केली, ती आहे व्यायाम, एक्सरसाइज। अगदी हलका फुलका सूर्यनमस्कार, चालणे म्हणजे वॉकिंग, स्ट्रेचिंग, डान्सिंग करणे। येथे क्लिप्स ॲड केल्या नाहीत बरं या एक्सरसाइजच्या। ज्या वेळेस मी एक्सरसाइज करते, व्यायाम करते, तेव्हा माझा मोबाईल माझ्या मुलीसाठी सॉन्ग ऐकण्यासाठी दिलेला असतो। तिच्या हातात न देता तो मी वर हाईटवर ठेवत असते, बिकॉज कमी हाताळला जाईल। तर इकडे माझा स्वयंपाक होईपर्यंत इहिका उठलेली आहे आणि मोबाईलसमोर गिरक्या मारते। तिला मोबाईलमध्ये स्वतःला पाहायला खूप आवडतं, आता तुम्ही पाहू शकता। थोड्या वेळ ती अशीच खेळेल आणि मग सुरू होतं मला सॉन्ग ऐकायचं आणि मोबाईल तिला दिला जातो। तर संडे रुटीनचा व्हिडिओ घेऊन येईल, त्यात एक्सरसाइज नक्कीच दाखवेल। एक्सरसाइजने मला रिफ्रेशमेंट मिळते, माझा जो स्ट्रेस आहे कमी होतो, एक नवीन एनर्जी लेवल वाढते, ती पुढच्या कामांसाठी खरंच उपयोगी येते। माझ्या या रुटीनमध्ये मी स्वतःसाठी वेळ देते। प्रत्येक दिवसातील काही वेळ तुम्ही स्वतःसाठी दिला तर तुम्हालाही रिलॅक्स वाटू लागते, माइंड शांत होते, डोक्यात विचारांचा गुंता होत नाही। या माझ्या प्रायव्हेट वेळेत मी स्वतःशीच संवाद साधत असते आणि या वेळेतच मला माझी ओळख होते, नवीन विचार, मते बाहेर पडतात, ते लेखणीतून वहीत नोंदवले जाते। याने मोठा फायदा असा होतो, तो म्हणजे स्वतःतला स्व समजायला लागतो। या वेळेत मी आवर्जून मोबाईल न बघणे, कुणाशीही न बोलणे, मेसेज, ईमेल न बघणे, त्यांना उत्तरं न देणे
यात मला सर्वात आरामदायी कसे वाटेल यावर मी भर देते. घराची जबाबदारी, इहिकाची जबाबदारी आणि माझ्या कामांची जबाबदारी यामधून मला माझा प्रायव्हेट वेळ कसा मिळेल याचा मी प्रयत्न करते. या सर्व धावपळीत आपण स्वतःसाठी कधीच जगत नसतो, तर त्यासाठी हा वेळ नक्की काढला पाहिजे आणि सर्वांनीच काढला पाहिजे. आणि तुम्हालासुद्धा हा प्रायव्हेट वेळ काढता आला पाहिजे, स्वतःसाठी जगता आलं पाहिजे. निदान अर्धा तास तरी हा वेळ काढता आला पाहिजे. जादू जादू. कुठे उभी राहिली तू? दाखव कशी उभी राहिली. कशावर आहे? खुर्चीवर है ना. अच्छी. आम्हाला झाली आहे सर्दी आणि खोकला, तर आम्ही रात्री काही झोपलेलं नाही आहे. खरं तिला खरंच खोकल्यामुळे झोप येत नव्हती, मध्ये मध्ये उठायचे आणि तिला खुर्चीवर उभी केलेले आहे. कारण की मी स्टँड आहे ते वरती ठेवलेलं आहे हाईटवर. तर मगापासून चालले मी दिसत नाही व्हिडिओमध्ये, मला पण दिसायचं आहे. मी त्यासाठी हा खटाटो खुर्ची घेतली, खुर्चीवर उभी राहिली आणि हाय करते. तर चहा झालेला आहे, बाकीचं उरकलेलं आहे सकाळची कामं आणि हबी पण केलेले आहेत त्या कामावर. सकाळी आंघोळ वगैरे केलेलं आहे. अरे दिसते तू, मी थोडी दिसत नाही आहे बघ. आणि आवडलं नाही काही नाही, डायरेक्ट स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. म्हणजे जे हे रोजचं माझं आवड नसतं, थोडंसं टचअप वगैरे, पावडर लावणं वगैरे, पण ते काय आज केलं नाही. त्यामुळे अवतार दिसत आहे. म्हणजे आता ते क्लीन रुटीन जे काय सकाळचं रुटीन घेते काय. हां पावडर, तिला पण पावडर लावायची, पण तुझी पावडर तिकडे घे ना. आणि तिला काही सवय लागली माझ्याबरोबर, मी पावडर लावली का पावडर लावायची म्हणते. लिपस्टिक लावत दिसली का तशी करते, लिपस्टिक लावायची मला. हे का दिसलं का? सगळी सांडवलेली पावडर. चला आता मी ते रुटीन करून घेते आणि मग तुमच्यावर एक शेअर करणार आहे, जे की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, नोटीस पण केलं असेल ह्या व्हिडिओमध्ये, 1-2 व्हिडिओमध्ये. तर चला माझं रुटीन करून घेते. आत्ता नाही बाय करायचं आपल्याला. आंघोळीनंतर मी थोडं टचअप करत असते, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन वगैरे लावते. आणि आता खूप टाईम होऊन गेल्यानंतर म्हटलं परत एकदा चेहरा वॉश करते आणि जे सनस्क्रीन आहे ते यूज करते. तर सनस्क्रीन लावलं आहे, थोडंसं टचअप केलेलं आहे आणि मेन म्हणजे लिपस्टिक नको हलू, थोडीशी लिपस्टिक लावलेली आहे, जे की लिक्विड लिपस्टिक असते, दिवसभर राहते, त्यामुळे सारखं टचअप करायला लागत नाही लिपस्टिकसाठी. आणि टिकली वगैरे असेल तर टिकली लावते, पण सध्या टिकली लावायची नाही काही दिवस, त्यासाठी मी टिकली लावली नाही आहे, कानामध्ये घातलेलं आहे. आणि बाकी रेडी. तर असा सिम्पलचा लुक असतो माझा, जो व्हिडिओसाठी मी करत असते. जास्त काही मेकअप फाउंडेशन वगैरे लावत नाही. आणि जर खूपच वाटलं की आत्ता छान व्हिडिओ बनवायचा आहे, म्हणजे
दररोज तर व्हिडिओ चांगलेच असतात, पण असं ती स्पेशल मेकअप करायचं आहे त्यावेळेस फाउंडेशन वगैरे वापरत असते. तोही लुक नंतर तुमच्यावर शेअर करेल आहे. सो मी कोणकोणते प्रॉडक्ट यूज करते. आता सध्या सनस्क्रीन वापरलेलं आहे आणि कॉम्पॅक्ट पावडर लावलेला आहे आणि लिपस्टिक लावलेली आहे. बस एवढंच वापरलेलं आहे. काजळ आणि आयलायनरसुद्धा वापरते, पण आज मी लावलेलं आहे सिम्पलच ठेवलेला आहे आज लुक. माझा सिम्पल लुक तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आपडी थापडी गुळाची पापडी धम्मक लाडू तेल काढू तेलांगीचे एकच काम दोन्ही हाती धरले कान चाम्या 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 चाम्या. परत परत हा मांडी घाल. अशी तुझा हात ठेवायचे. आपडी थापडी गुळाची पापडी धम्मक लाडू तेल काढू तेलंगीचे एकच काम दोन्ही हाती धरले कान कान चाम्या 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 चाम्या. परत परत करा. तुझ्या हातावर कर. इथे इथे बस रे मोरा इथू घाली चारा चारा खा पाणी पी आणि इहूच्या डोक्यावरून बुरळून जा. असे करायचं. इकडे वरती बघ. ऑरेंज मँगो कुठे इहू मँगो ऍपल बनाना बनाना आणि इकडे इकडे ऑरेंज. कसे खाते वॉटरमेलन कसं खाते आज काय. आणि हे काय इकडे चल इकडे इहूची मैत्रीण काव्या इकडे तिकडे टाकून दे दे तिकडे टाक ते टाक खाली टाकली. हां हात झटक ड्रेसला नाही. पावसाचं वातावरण झालेलं आहे खरं, अजून पाऊस आलेला नाही आहे, फक्त रिमझिम चालू आहे. आणि इकडं काव्या इथं राजा पकडो पकडो. ये क्या है कहाँ गया क्या दे दो क्या दे दो किधर है नाही आहे. आता वाजले आहे 1:30 आणि इहिकाला झोपवलं आहे. ती झोपलेली आहे तोपर्यंत इकडे खिचडी भात करून घेत आहे, कारण की इहिकाला खिचडी भात आवडतो. ते खिचडी भात करून घेते त्याचीच तयारी चालू आहे. लसूण मिरची वगैरे कट केलेली आहे आणि इकडे ना तांदूळ घेतलेला आहे आणि मूग डाळ थोडीशी घेतलेली आहे त्यामध्ये. तर आणि इकडे इथे पातेलं आहे, ते पातेलं मी गरम करायला ठेवले आहे गॅसवर. तर आता पटकन खिचडी भात लावून घेते आहे आणि तुमच्यावर आज मला जे काही शेअर करायचं होतं ते तुम्हाला थोड्याच वेळात शेअर करते. राईस इकडे शिजत आहे, म्हणजे जो खिचडी भात आहे तो इकडे शिजत आहे. ओके. आणि मी भाजी पण गरम करते, मला जेवण करायचं आहे. तोपर्यंत ही का उठेलच. आणि जे मला तुमच्यावर शेअर करायचं आहे ते काय आहे त्यासाठी आपल्याला जावं लागणार आहे हॉलमध्ये. चला तर हॉलमध्ये घेऊन जाते. आणि खूप दिवसांची माझी जी इच्छा होती, जो मी प्लॅन केला होता ते फायनली सक्सेस झालेला आहे. तर ते काय आहे त्यासाठी मी बॅक कॅमेरा करते. हेच ते माझं ट्रान्सफॉर्मेशन जे मला हॉलमध्ये हवं होतं. इकडे आमच्या तिघांचे फोटोज लावलेले आहेत आणि दोन्ही बाजूला मी लावले आहेत फ्लॉवर्स. जे तुम्ही पाहत आहात ते ऑनलाईन मागवलं आहे. म्हणजे सर्व जे काय आहे ते ऑनलाईन मागवलं आहे. फक्त जे फ्लॉवर्स आहेत ते डीमार्टमधून घेतलेले आहेत. नाव आय एम हॅपी, आय एम फीलिंग बेटर. कारण की ह्या हॉलमध्ये असं काहीच नव्हतं, पूर्ण रिकामा होता ना, असं फ्रेश वाटत नव्हतं. तर म्हटलं चला थोडंसं चेंज करूया, असं काहीतरी डेकोरेटिव्ह करूया जेणे की घरात आलेला फ्रेश वाटेल आपल्याला तिकडे पाहताच. आणि खूप जणांना इथे आवडलेलं आहे. मला खूप आवडलं आहे म्हणजे, आणि मला वाटलं की तुमच्यावर ते शेअर करावं. होप सो तुम्हालाही आवडलं असेल. मी आधी पहिले कपडे घेऊन येते. मी बघा इथे पाऊस सुरू झालेला आहे. वरती आले टेरेसवर
बुटं राहिले होते ते धुतलेले वाळतील म्हणून, पावसात भिजतील म्हणून आता बुटच नाही, ते कपडे राहून देते इथेच, कारण की आत्ताच टाकले होते. चला गेला 2 मिनटाचा पाऊस फक्त आहे बघा. रिमझिम रिमझिम पड़ते, लगेच जाते. ज़्यादा हो जाएगी बारिश तो. अभी तो कम हो गई थोड़ी ना, तो चालू है. निकलेगा आहे. चला थोड्यासाठी पाऊस आला यार. तर असं कधी कधी होतं. इकडे राईस जेमतेम होत आलेला आहे. ही का पण झोपलेली आहे, नाही तर लगेच उठत असते थोडा आवाज आला तर. असा हा पाऊस अचानक कधी येतो तपासही लागत नाही. सकाळपासून वातावरण होतंच पण पाऊस पडत नव्हता, आणि थोडीशी मगाशी जी रिमझिम झाली त्याच्यावर काहीच पडला नाही. आता इतका जोरात आला ना, 5 मिनटात इतका जोरात आला ना. तर कपडे तर ओलेच होते, त्यामुळे म्हटलं तर जाऊ दे, कपडे ठेवले आणि फक्त यांचे जे शूज आहेत ते घेऊन आले, कारण की परत ओले झाल्यावर वास येतो, स्मेल येतो वेगळाच, त्यासाठी आणले खाली. दिवसाची सुरुवात ही धावपळीत होत असते, त्यामुळे ना प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे आणि ते कंप्लीट करणंसुद्धा खूप गरजेचं आहे. होप सो आज जर ते कंप्लीट झालंच नाही ते उद्याच्यावर टाकता येतं आणि उद्या ते कंप्लीट करून घेता येतं. तर यासाठी प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे, म्हणजे आपलीही धावपळ होत नाही आणि जे काम आहे ते पटापट पूर्ण होतात. तर आता बोलू मी, थोडं बोलू, मग तुला पण दाखवू. ठीक आहे, आता आम्ही दोघी पण जेवण करणार आहोत आणि खिचडी भात खाणार आहे. हो ना, खाणार ना तू खिचडी भात? आणि आज मी तुमच्यावर शेअर केलं की माझं मॉर्निंग रुटीन, आणि त्यानंतर माझी जी इच्छा होती खूप दिवसांपासून, ते म्हणजे हे वॉल डेकोरेशन, जे माझं खूप दिवसांपासून म्हणत होतं ते फायनली कंप्लीट झालेलं आहे. म्हणजे सर्व काही ते आणून ठेवलं होतं. हो, जेवण करायचं. हां, तुम्ही पण या जेवण करायला. हो बरं, मी दाखवते, थांब दे एकच मिनिट. वॉल डेकोरेट तर केलेलंच आहे, पण घराला अजून डेकोरेट करण्यासाठी हॉलमध्ये काही वस्तू ठेवण्यासाठी मला अशा काही वस्तू आणायच्या आहेत घरामध्ये, जे की माझ्याकडे काही आयडियाज आहेत ते लवकरच पूर्ण करणार आहे आणि तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करणार आहे मी काय करणार आहे चेंजेस घरामध्ये. चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच एका नवीन व्हिडिओसाठी. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय.